आणि बोरमास या दोन संघांदरम्यानची लढत. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर आघाडीची जोडी विजय पाहायला मिळतो, मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. विजय घाणेकर स्ट्राईकला तर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना नयन भगत. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. कुठली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईक एंडला विजय घाणेकरला आपण पाहत आहोत. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा. विजय घाणेकर आडव्या बॅटने ऑन साईडला केला, उंची जास्त लांबी नाही, धावा निश्चित मिळतील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता, चौकार येतोय. चेंडूने सीमारेषा ओलांडली. विजय घाणेकर याच्या बॅटमधून आला चौकार. विजय घाणेकर आणि त्याच्या साथीला राहुल केळटकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राहुल आणि विजय घाणेकर ही जोडी पाहायला मिळते, जिथे मात्र चौकाराला 2 बॉलचा खेळ संपलाय. नयन भगत गोलंदाजी मार्कमध्ये त्याला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल वेगाने आतमध्ये येणारा पाहायला मिळाला होता. इन स्विंगिंग चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. एकेरी धाव लेग बाईटच्या सुरुमामधून येत असताना पाहायला मिळेल. विजय घाणेकर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये जिथे आघाडीला येत असताना राहुल. स्ट्रायकर एंडवरती राहुल पहिला बॉल फेस करत असताना जिथे आपण पाहत आहोत. फलकावरती एकंदरीत 5 बांधल्या, ज्यामध्ये एक लेग बाईज आहे. पुढचा बॉल नयन उजव्या यशीच्या बाहेर, रूम बनवलाय, कॉरिडॉर मेंटेन करतो. चेक. या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. शेवटचे षटक किती महत्वाचं होतं. 6 चेंडू आणि 19 धावा आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून देणारा हा खेळाडू या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना सन्माननीय बबनजी मोहिते सर यांच्या हातून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी खूप छान मॅच झाली आणि खूप खूप धन्यवाद मोहिते सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेसचा चेंडू देखील थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. सागरजी कानविलकर यांच्या माध्यमातून पारितोषिक होतं. सूरज पाटील आणि दत्तप्रसाद आलेले नाही आहेत. मी सागरजी यांना विनंती करेन, आपलं कॅश प्राइज आपण कलेक्ट करा. सागरजी खानविलकर साहेब यांना विनंती असेल, आपलं कॅश प्राइज आपण कलेक्ट करा. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला बॉटम हँडचा चांगला वापर केला, ऑन साईडला केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आज सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा वेगाने आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने एकंदरीत 7 बनल्या. 7 ऑन दी बोर्ड. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटक नयन भगतचा वाजवी खेळ इथे संपलेला पाहायला मिळाला. चुकता, भेदकता, गोलंदाजीतली दाहकता, धावा रोखण्याची क्षमता. आयकॉन खेळाडू आहेत ना, त्यांना विनंती आहे, तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जरी मिळाला तरी तुम्हाला आयकॉनचीच टी शर्ट परिधान करायची आहे. चला, हा सामना ठीक आहे. चालू मॅच मध्ये आम्ही हे तर सांगणार नाही, परंतु यापुढे खेळणारे आयकॉन खेळाडू जेवढे आहेत त्यांना विनंती आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर का आयकॉन नावाने मिळाला तुम्हाला तर आयकॉनची टी शर्ट परिधान करा. चैतन्य पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. चला दत्तप्रसाद, तुमचं कॅश प्राइज आहे ते तुम्ही कलेक्ट करा. 600 रुपये तुमच्यासाठी आहेत आणि सूरजला त्यामध्ये अर्धे द्या. तुम्हाला 1000 रुपये आम्ही देत आहोत. 400 रुपये त्यामधले सूरज पाटीलला देण्यात येतील, जे मात्र 2 षटकारासाठी सूरजला 400 आहेत आणि दत्तप्रसादला 600 आहेत. सागरजी पाशीलकर साहेब यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आलं होतं. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्टीरक्षकाचा वेध घेईल. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील सावर्ड्याचा खेळाडू दत्तप्रसाद सावंतला आपण पाहतो. दत्तू स्क्रीनवरती पाहायला मिळतं. सावर्ड्याचा खेळाडू प्रथमेश पवार अर्थात नाना, प्रथमेश यशवंत पवार दिल्ली टीमचा कॅप्टन आहे आणि पहिली ISPL त्याने जिंकली होती. 1 करोडचं पारितोषिक जिंकणारा कॅप्टन आणि त्याच्या तालमीतील खेळाडू. लोअर फुलटोज उजव्या यष्टीच्या बाहेर, गॅप शोधला. इथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका. धाव मिळतात त्या 4. हा चौकार आलाय. चैतन्य पाटील मागील आणखीन एक कोइन्सिडेन्स इथे घडलेला पाहायला मिळतो. दिपेजी माने सर आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहे.
चौकार येत असताना पाहायला मिळाला. सरपंच कशाला टेन्शन घ्यायचं, कोणाचा आमचा दादा आहे सरपंच. तळेखार गावाचे सरपंच मैदानाच्या आतमध्ये मुरुड तालुक्यातील बॅटिंग करतायत. चौकार आला त्यांच्या बॅटमधून. उजव्या यशीच्या बाहेर हा बॉल दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. दिपेजी माने सर, आपण पाहिला ना तर 2 स्कोरर आपल्याकडे आहेत, परंतु ते गुजरातीमध्ये स्कोरिंग करू शकतात. 2 स्कोरर आहेत आमच्याकडे, परंतु त्यांना आम्ही यासाठी रजा दिली आहे. व्हाईट बॉल आला होता यावेळेचा आधीचा हाई चेंडू, जिथे अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. व्हाईट बॉल लगातारचे 2 आले. चैतन्य पाटील काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. याच करण्यासह जिथे मात्र अवांतर धावा आल्या. 13 धावा धावल कबड्डी. चैतन्य लोअर फुल टोज ऑन साईडला 10 केला. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरी धाव. सिंगल येत असताना पाहायला मी इथे धावल कबड्डी. एकंदरीत 14 बनल्या. 14 ऑन दी बोर्ड आहेत. मोठे फटके जरूर आलेत, परंतु धावाही थांबवण्याचा तितकासा कल पाहायला मिळाला. 2 चौकार आलेले पाहायला मिळाले होते. षटकार कधी येतील ना ही पाहणं अभिप्रेत राहील. याची निश्चितच सातत्याने चर्चा होत असताना पाहायला मिळेल. कारण ज्या रीतीने फटकेबाजी पूर्वार्धामध्ये या आधीच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळाली. हा डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी. गोलंदाजांचं काही काळ वर्चस्व पाहायला मिळालं. ज्या रीतीने क्लायमेटमध्ये होणारा बदलाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ही गुलाबी थंडी आणि ही सूरजची गुलाबी थंडी नेहमीच अंगाला बोचरी आहे. बॉल जास्तीचे ट्रॅव्हल करत नाहीत. याच कारणास्तव इथे मात्र धाबा थांबवण्याचा प्रयत्न झालाय. चैतन्य उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल कट केला. पिश अँड पनिश. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. डाव मिळतील त्याच्या. चैतन्य पाटील वरती हल्ला. राहुलच्या बॅटमधून चौकार. 18 धावा धावल का वरती. 18 ऑन दी बोर्ड. एक धावेसाठी झगडणारे जिथे फलंदाज आता मात्र मनसोक्त आणि मनमुराद असं फलंदाजीचा आस्वाद घेतात. स्क्वेअर कटचा अद्भुत आविष्कार दाखवला. रूम मिळाला. मुभा होती बॅटरला. उजव्या यशीच्या बाहेरचा जास्तीचा रूम मिळाला आणि त्या कारणास्तव चौकार ठोकलाय. चौकाराच्या मदतीने 18 बनल्यात. उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा लगातारचे 2 षटक हे आयकॉन गोलंदाजाने हाताळलेत. धावल कवरती 18 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र आपण संघ पाहतोय बुरमास या टीमला बॅटिंग करत असताना 18 धावा बनल्या, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. विकेटचा रकाना भरता आलेला नाहीये. संघ याचाच गोष्टीचा उल्लेख करत असेल की याची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घ्यावीच लागणार आहे. विकेट जदवर मिळवली जात नाही. क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. क्रिकेटचं एक पूरक आहे. विकेट गेल्या तिथे धावा थांबतात. कारण नवीन येणाऱ्या बॅटरवरती आपण प्रेशर क्रिएट करू शकतो. ज्या संघाकडे विकेट कमी त्यांच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी. विजय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. नवीन गोलंदाज ओमकारला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. एक युवा गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. 18 बॉलचा खेळ शेष आहे. जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील. अजून पुढे 2 मॅचेस बाकी आहेत. थोडीशी घाई करा, याच्याकडे लक्ष वेधूयात. आज सकाळच्या शेड्यूलला 8:30 वाजता सुरुवात झाली आहे. 8:30 वाजता टॉस झाला. 9:05 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. जवळपास 12 तास व्हायला आलेत. खोलातला बॉल बॅटच्या टोला लागलाय. कबरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे ओमकार स्वतः आलाय. चांगला झेल. आयकॉन महत्वाचा बॅटर इथे झालाय बाद. सरपंच बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का पहिला देण्यात आलाय, जिथे 18 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला. तेजस काटकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना बाला मिळतो आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील आणखीन एक तळेकरचा खेळाडू तेजस काटकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये ना तेजस काटकर आणि विजय घाणेकरच्या नावाचे विरारच्या नारंगीच्या मैदानावरती स्टँड बनतील. एवढ्या मॅचेस खेळतात हे दोघं जण विरारच्या नारंगीच्या मैदानावरती. सातत्याने प्रत्येक शनिवार रविवार त्यांना पण त्या मैदानावरती नेहमी पाहिलंय. आणि मला वाटतं येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये सरपंच हे मैदानावरती त्याचा स्टँड बनवू शकतो. तेजस काटकर स्ट्राईक एंडला येत असताना बाला मिळतो. ओमकारला सफलता मिळाली आहे.
आयकॉन बाद झालाय. मोठं लक्ष उभं करायचं आणि अशा परिस्थितीमध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 18ला 1. तेजस काटकर ऑन स्ट्राईक. आले आले आपण आल्याची जाणीव करून देणारा, पहिल्याच बॉलवरती आक्रमक दाखवणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या बॉलवरती. आपण DRA ची मागणी करण्यात आली आहे. पंच नाही, चौकार. चौकार आला. समोरच्या बाजूला प्रेक्षक आहेत तेजस आणि स्वतः आयोजक देखील आहेत. 22 धावा धावफलकावरती येतात. 22 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू गोलंदाज अराउंड विकेटने आणखीन एक फटका फसला. चैतन्य पाटील यावेळेला चेंडूच्या खाली येतोय. धक्का दिला गेला. 2 आयकॉन खेळाडू इथे महत्वाचे बॅटर बाद झालेत. 22ला दुसरा फलंदाज बाद. यस डीजे. आतमध्ये येतोय राम. बॅटिंगसाठी येत असताना बाला मिळतोय. चैतन्य पाटीलने आपली उपयुक्तता सिद्ध केली. बाउंड्री लाईन वरती त्याने चांगला झेल कॅरी केला. झेल टिपण्यात आला. आणखीन एक धक्का लागला. फलंदाज 2 बाद झालेत. आघाडीचा फलंदाज आणि त्याच वेळेला आपण 3ऱ्या क्रमांकावरचा बॅटर तेजस काटकर बाद होत असताना बाला मिळतोय. 2 धक्के दिले गेलेत. आयकॉन खेळाडू बाद झाले आणि याच कारणाचं इथे आता संपूर्ण दुरा ग्रामीण संघातील खेळाडूंच्या खांद्यावरती येणार आहे. चांगला खेळ करून दाखवा लागेल. धावा गोळा करावा लागतील. ओमकारने विकेट प्राप्त केली आहे. चौकार आला होता त्याच्या अगेन्स्ट. यावेळेला सॉफ्ट हँडने ड्रायव्हिंग लाईनवरचा बॉल हलक्या हाताने खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल येईल. 23 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. 23 ऑन दी बोर्ड. बॅटिंग चांगली चालू होती. सुरुवातीला असं वाटत होतं एक मोठी धावसंख्या उभी केली जाईल, परंतु त्याच वेळेला बुरमास टीमला 2 धक्के लागले. कुठली संघाच्या गोलंदाजांनी अग्रस्थानी राहिले. चांगल्या विकेटचा रकाना इथे भरला. ओमकार ग्रामीण स्तरावरचा गोलंदाज आला आणि त्याने 2 विकेट मिळवल्या. यावेळेचा बॉल काय फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. राजने एक ओमकार आणि ओमकार काय गोलंदाजी केली आहे. 3 विकेट 4 धावा. मागील 5 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा आणि 3 विकेट. ज्याच्यावरती हल्ले करण्याचे प्रयत्न केले त्यानेच खिंडार पाडलाय. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. आणखी एक नवीन बॅटर अविनाश बॅटिंगसाठी येतोय. पुढचा बॉल ओमकार उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने कबसला केला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक राजला तैनात करण्यात आले. केवळ एक सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने एकंदरीत 24 बनल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 3 फलंदाज बाद. 3 धक्के एकाच षटकामध्ये दिले गेलेले पाहायला मिळालेत. ओमकारने संघाला जो काय बॅकफूट वरती होता त्याला ड्रायव्हिंग सीट वरती आणलं. विकेट प्राप्त केल्या. धावा रोखल्या. कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगला टप्पा भेदकता विकेट प्राप्त करण्याची धम्मक त्याच्यामध्ये पाहायला मिळाली होती. नामुष्की उडावली आता मात्र बॅटिंग करणारा संघ बुरमास या टीम वरती. धक्के दिले गेले. धावा रोखल्या गेल्यात. नयन भगत गोलंदाजी मार्क वरती येतो. तो आयकॉन खेळाडू नयन भगतला आपण बाते गोलंदाजी मार्क मध्ये दाखल असताना पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक दर्जेदार असा गोलंदाज वाजेपूर गावाला बिलॉंग करणारा. हलक्या हाताने पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. झोमॅटो आणि स्विगी पेक्षाही फास्ट होती प्रीमियम डिलिव्हरी. आणखीन एक धक्का. फलंदाज चौथा बाद.
काय विशेष सन्मानाकडे आपण बघतो आहोत. अविनाजी जाधव साहेब यांना विनंती असेल. अविनाजी नलावडे, अविनाजी नलावडे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. आपण त्यांना विनंती करूयात या व्यासपीठावरती अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही आपल्याला विनंती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आमचे प्रायोजक उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप सिंगल येथे केवळ एकेरी धाव. नयन भगत वेगाने गोलंदाजी करतोय, त्याला तो सुवर्णामध्ये सापडला. सातत्याने आपण म्हणतो ना सोन्याचा हात असून चालत नाही, सुवर्णामध्येही सापडणं गरजेचं. तुम्ही स्क्रीनवरती सध्या घडीला पाहत आहे ही संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळते. आर के स्पोर्ट्स मित्रमंडळ. पुढचा बॉल चार. हॅलो 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 4 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. लॉस ऑफ 5th विकेट. 5 फलंदाज बाद झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 बनलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल. शेवटचा आणि अंतिम षटक. जगन्नाथ गोलंदाजी मार्क वरती येत असताना मला मिळतो आहे. जगन्नाथ गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. जग्गूच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आला. केवळ आणि केवळ नाममात्र 27 बनल्यात. या मैदानावरती चैतन्य पाटील सारखा बॅटर जर का प्रतिस्पर्धी संघाकडे आहे तर त्याच्या नाश्त्यालाही पुरतील एवढ्या धावा बनवायला गरजेचं आहे. ज्या रीतीने तो फॉर्मामध्ये आहे, ज्या रीतीने त्याची बॅट बोलतीये. 27ला 5. यावेळेचा बॉल उंच आणि तितकाच लांब. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. संदीप हे असं नाव आहे ना, हे चर्चेतील नाव आहे सुरत मधील आणि गुजरात मराठी भाषिकांच्या क्रिकेटमधील. सातत्याने मराठी समाजासाठी मोठ्या धावा या खेळाडूने सातत्याने गोळा केलेल्या पाहायला मिळाल्यात.
षटकाराला स्क्रीनवरती संपूर्ण आयोजन समिती तुम्ही पाहत आहात. आर के स्पोर्ट्स मित्रमंडळ हा फोटो सेशन करण्यात येतोय. काहीशा आठवणी आहेत या स्पर्धेच्या. आपण नेहमी म्हणतो ना, हे संपूर्ण जग जर का कोण थांबू शकतो ना, तो एकटा कॅमेरामॅन आहे. इमेज बनवायला वेळ लागतो आणि आपण म्हणतो ना, ती इमेज तयार करायला, फोटो काढायला वेळ लागत नाही. इमेज बनवायला वेळ लागतो. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याला संदीप नावाचं वादळ शंभलंय. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 6 बाद. डीजे चेक. झाल्या 33 धावा धावलकावरती आहेत. चेक चेक कॅमेरामॅनची मी चर्चा करत होतो. पहा, एखादा हॅलो, फोटो चेक. काढायला वेळ लागत नाही. चेक चेक. इमेज बनवण्यासाठी आयुष्य वेचावं लागतं. आणि हेच फोटो सेशन करत असताना हे संपूर्ण इमेज बनवणार आहे. हे संपूर्ण आयोजन समिती तुम्ही पाहिली. अगदी आरके ट्रॉफी सारखी, आरके चषका सारखी स्पर्धा जी 16व्या पर्वामध्ये पाहायला मिळते आहे. दिपेश सर, आपण अनेक वेळेला म्हणतो ना, स्पर्धा येतात, स्पर्धा जातात, आयोजक येतात, आयोजक जातात. एका दुसरं तिसरं चौथं पर्व तुम्ही पाहू शकता. परंतु 16 पर्व या स्पर्धेचं आयोजन करणं ही बाब देखील सोपी नाही. 16व्या पर्वातील आयोजन आपण पाहत आहे. पुढचा बॉल जग्गूचा. हा बॉल ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न नयन वेगाने येतोय. ओमकारने बॉलला कलेक्ट केला, फेकी करण्यात येते. धावा मिळाल्या ती एक. 34 धावा धावलकावरती. शेवटचे काही चेंडूंचा खेळ आहे ना बाकी, किंवा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला, टॉस साठी टीम कॅप्टन या. कुंभेवाडी आणि त्याच वेळेला सोनारवाडी टीम कॅप्टन. चला, टॉस साठी या त्वरित. चला, मी कुंभेवाडी टीम कॅप्टन आणि सोनारवाडी. चेक. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. 34 बनलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या सत्रातील. शेवटचा एक बॉल राहिला शेष. फटका किती येतो विशेष. यावेळेला समोर खेळला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक केवळ वाट पाहतोय. धावा दिल्या जाणार आहेत त्या 2. चुकी झाली आहे. 2 धावा वेगाने आल्या. संघाची धावसंख्या 36. 36ला 6. या पण टॉस कडे वळतोय. चेक. चला, टॉस करणार आहोत आपण. कुंभेवाडीचा कर्णधार आलाय. मला वाटते सोनारवाडी कर्णधार आलाय का? कुंभेवाडीचा कर्णधार आलाय. सोनारवाडीचा कर्णधार आपण लगेचच या. त्या अगोदर व्यासपीठावरती 2 विशेष व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत आहेत. सुरुवातीचा काळ जर आपण पाहिलात तर क्रिकेट आणि तदनंतर मात्र काही काळ देशसेवा, पुन्हा क्रिकेटकडे वळत असताना निजामपूर विभागाच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेणारे व्यक्तिमत्व आदरणीय महेश कोंडेकर आमच्या समवेत आहेत, जे आपल्या अनुभवासहित या आर के स्पोर्ट्स चषकाला दाखल झालेत. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण त्यांना विनंती करणार आहोत की आपण संबोधित करावं उपस्थितांना या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मुद्रा. आरके स्पोर्ट्स, आरके म्हणजे कोंडेकर, कोंडेकर मित्र भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं 16वं वर्ष. आणि या स्पर्धेला उपस्थित या ठिकाणी असं क्रिकेट हा फक्त खेळ नसून ते मित्र मिळवण्याचं एक उत्तम माध्यम आहे. आणि ह्याचनुसार NPLच्या माध्यमातून आम्हाला अनेक मित्र मिळाले. त्यापैकी एक मित्र म्हणजे या ठिकाणी उपस्थित सुशीलजी कदम, तसेच जिल्हा परिषद उमेदवार निजामपूर गण अविनाशजी नलावडे साहेब. उपस्थित सर्व मान्यवर, मी जास्त वेळ घेणार नाही आणि सर्वांची नावं घेऊ इच्छितो, परंतु वेळेअभावी नावं घेणार नाही या ठिकाणी. खरं तर आर के स्पोर्ट्सचं हे 16वं वर्ष आहे, परंतु ही स्पर्धा गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी चालत आहे. पहिलं मैदान जे होतं पाल्यावरती मैदान, त्या ठिकाणी आपण अनेक वेळा पाहिलं. मी या ठिकाणी आवर्जून आठवण करेल अशोकजी ओमले यांची, की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि ती स्पर्धा आम्ही 2004 पासून या ठिकाणी खेळत आलो आहे. माझा संघ स्वतः संघ मंगेश 11चे कर्णधार या ठिकाणी बबनजी मोहिते आहेत. ह्या ठिकाणी उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत, संतोषजी पोळेकर असतील, हरिजी पवार आहेत, दीपेशजी माने आहेत, प्रकाशजी जंगम आहेत,
अनेक खेळाडू ही स्पर्धा खेळलेले आहेत आणि आज या ठिकाणी एक प्रमुख पाहुणे किंवा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी एक प्रेक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा नसून हा तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक सण आहे आणि ह्या ठिकाणी आपण दरवर्षी या ठिकाणी येतो आणि आपण हा एक सण आनंदाने साजरा करतो. माझ्याकडून या स्पर्धेला अनेक शुभेच्छा असतील. काही वर्ष 2 वर्षापूर्वीपासून मी या स्पर्धेला येऊ शकलो नाही काही कारणास्तव, परंतु ह्यावेळेस रुपेशला मी सुरुवातीला सांगितलं की यावर्षी तुझ्या स्पर्धेला मी 3 दिवस उपस्थित असेल. तर नक्कीच एक वेगळं वळण, एक चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डे नाईट स्पर्धा पाहायला मिळते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मागील काही काळापासून चंदू सर या ठिकाणी उपस्थित आहेत, दीपेश माने सर येतात आणि आज जर आपण पाहिलं तर जयजी भोसले यांना देखील आपण या ठिकाणी ऐकतोय. अशी अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी होताना पाहतोय आपण. काल आम्हाला अनेक जुने खेळाडू आमचे भेटले. कृष्णा फायटर असेल, अमोल असेल, अनेक खेळाडू भेटले. एक जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा मिळतो जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर सध्याच्या घडीला या स्पर्धेकरिता बहुचर्चित नाव, कारण ज्यांच्या माध्यमातून लाख मोलाचं पारितोषिक, या स्पर्धेला रोख रक्कम लाख रुपये आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय. आज क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. अविनाश दादा व्यासपीठावरती आपल्या सोबत आहेत आणि उद्यापासून अविनाश दादा एका नव्या इनिंगला देखील सुरुवात करतायत. तर त्यांचं देखील मनोगत या स्पर्धेकरिता अतिशय महत्त्वाचं आहे. तर दादांना शुभेच्छा देत असताना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेला उपस्थित मान्यवरांना संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती यांना मानाचा मुजरा करतो. धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करतो. आणि या व्यासपीठावरील असणारे आमचे उपस्थित आर.के. चषक यासाठी राहिलेले आमचे मित्र सुशीलजी कदमसाहेब, पवारसाहेब आणि आमचे मित्र अच्युतजी तोंडलेकर, संतोषजी पोलेकर, पार्टेसाहेब असतील आणि आमचे गावावरून आलेले आमच्या समेत महेशदादा कोंडेकर असतील, आमचे वाघाड ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रकाशजी जंगम साहेब असतील आणि आमचे काका विले ग्रामपंचायतचे सरपंच मोहिते काका असणारे सगळे क्रिकेटप्रेमी. आणि ह्या जे आयोजित आज 16 वर्ष हा पाडतोय ते आर.के. चषक, जे आज मैदानावर भव्य दिव्य मोठे नाईट क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत. प्रथम या जे व्यवस्थापक आहेत हे मंडळीचे मी आभार मानतो, कारण एवढे मोठे सामने भरवणे हे जोग नाही आहे डे नाईट. कारण मी पण या क्रिकेटात तुमच्यासारखा एक प्रेमी आहे. दरवर्षी मी मे महिन्याच्या टायमात सरपंच चषक ठेवत असतो. 5 वर्ष सरपंच चषक, 2 वर्षे आमदार चषक ठेवलेलं आहे. ते पण मी मोठे दिव्य असे क्रिकेट सामने ठेवत असतो. ज्यावेळी सामने ठेवत असतो त्यावेळी मॅनेजमेंट हे महत्त्वाचे असते आणि जे मॅनेजमेंट करतात ते आर.के. चषक यांचं मॅनेजमेंट खूप चांगले आहे. असे मी ज्यावेळेस येतोय त्यावेळेस पाहतोय खूप त्यांचे मॅनेजमेंट चांगले आहे. आज सातत्याने 5 वर्ष माननीय आमदार साहेब या क्रिकेटच्या चांगले हातभार आणि चांगले सहकार्य करत आहेत. आणि माझे पण हे जे काय संतोष पोलेकर असतील, राजेजी कदम असतील, प्रकाशजी जंगम असतील, महेशदादा असतील, यांच्या सान्निध्यात राहून यांच्यासोबत राहून मी आज माझे पण हा 5वा वर्ष असून या आर.के. चषकला मी भेट देतोय. आणि भेट असताना खूप बरं वाटतं हे क्रिकेटचे सामने पाहून. सकाळी मी आज 13, 14, 15 डे नाईट क्रिकेटचे सामने आयोजित केलेत. आज सकाळी पाहत असताना ग्राउंडवर असणारी पब्लिक आणि जे काही खेळ केलेत खूप बघून बरं वाटले. आणि या मैदानावर जे काय सामने खेळवले आहेत ते खेळाडू आपले संयम, संघ भावना हे दाखवत असतात. आणि खेळ खेळत असताना प्रत्येक खेळाडूंना मी एक माझ्याकडून एक शुभेच्छा आहे की बाबा चांगला तुमचा परफॉर्मन्स ह्या ग्राउंडवर, जेणेकरून प्रत्येक गाव टू गाव आहेत, माणगाव तालुक्यावर, जिल्ह्यावर आणि वरच्या स्तरावर आपले गेम दाखवून आपले नाव लौकिक करावे क्रिकेटचे, त्या सामन्याचे आणि स्वतःचे नाव लौकिक करावे. क्रिकेट हा असा खेळ आहे की त्यांनी अख्ख्या जगाला वेळ लावलेला आहे. म्हणजे लहान बसून जर मुलगा जर असेल तर मला क्रिकेट पापा बॅट आणून द्या,
असा हा क्रिकेटचा सामना आहे. क्रिकेट खरोखरच जे या सामन्यावर ज्या ग्राउंडवर क्रिकेटचे सामने भरवलेत, जे पराजित झालेत त्यांना पण या आमच्या व्यवस्थापकाकडून आणि आमच्याकडून शुभेच्छा असतील. खेळ जरी हारले असतील तरी पुढच्या वर्षी तुमचा कसा कुठल्या पद्धतीनं मग हारलोय, फिल्डिंगमध्ये हारलोय का बॉलिंगच्या मजेमध्ये हारलोय, कसा आपला गेम सुधारून पुढच्या वर्षी कसा RK चषकचा चषक घ्यावा हे त्यांनी हे इथे दाखवायचं आहे. आणि जे क्रिकेटचे सामने जे विजेते झालेत त्यांना आपण आमच्याकडून या व्यवस्थापनाकडून आणि आमच्या कमिटी मंडळीकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. उद्याचा लास्ट दिवस आहे. प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यांनी आपल्या गेम दाखवून प्रथम पारितोषिक पटकवायचे आहे, द्वितीय पारितोषिक आहे तो पण पटकवायचा आणि तृतीय पारितोषिक आहे. पहिल्या नंबरला 1,00,000 रुपये, दुसऱ्या नंबरला 51,000 आणि तिसऱ्या नंबरला 30,000 असा पारितोषिक आहे. तर प्रत्येक आपल्या टीमने चांगला उद्या परफॉर्मन्स दाखवून गेम दाखवून चांगले हे 3 सामने ते पटकवायचे आहेत. आणि खरोखर जो पहिला आम्ही तो उद्या नाही आहे RK चषक व्यवस्थापकांना, कारण आता दादानी सांगितलं इथं, कारण धुमाली आता उडालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. जे काय आम्ही दोघं चर्चेत होतो, आमचे सहकारी आमचे मित्र सुशीलजी कदम साहेब, त्यांचं एवढं आभार मानणं एवढं खूप आहे. म्हणजे त्यांचं मोठं मन आहे असं त्यांनी की मोठं मन करून माझ्यासारख्या या कार्यकर्त्याला शुभेच्छा दिली त्यांच्या वाढदिवसाने. मी आभार मानतो, त्यांनी मोठं मन करून मला त्यांनी त्यांच्या वाढदिवसाने डिक्लेअरवर माझी सीट डिक्लेअर केली आणि त्या निमित्ताने आज सुरत या ठिकाणी ते पण असतील. आम्ही मंडळी आज शुभेच्छा गाठी भेटी घ्यायला आणि खरं म्हटलं तर RK चषकला आम्ही भेट देण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि खरोखरच RK चषक यांनाही सांगेन आणि जे काय जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना पण माझा वारंवार जे काय हातभार फुलना फुलाचे पाकले मी देत असतो आणि करत असतो. कुठला असा गाव खेडा नाही या निजामपूर विभागामध्ये काय माणगाव तालुक्यामध्ये काय कुठल्या अशा गावामध्ये मी कुठला पारितोषिक दिला नाही. माझे जेकडे आले त्यांना मी परत हात कधी घालवत नाही आहे. पर कुठलाही संघ असला ते माझ्याकडून छोटा का मोठा का मी पारितोषिक देत असतो. आणि ह्याच्या पुढे पण असा सहकार्य मी क्रिकेटमध्ये माझा देत राहीन आणि ह्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहील. मी आज शब्द देतो. RK चषकचं हे सामने आज चांगले प्रमाणे बोलले. पुढच्या वर्षी RK चषक व्यवस्थापक यांना मी आज सांगतो की बाबा खरोखर तुमचा सहकार्य माझ्या पाठी राहो, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठी राहो. तुमचाच मित्र आहे, तुमचाच भाव आहे समजून मला येत्या आता 26 तारखेला आणि 21 तारखेला फॉर्म भरणे, 5 तारखेला काउंटिंग आहे. तर भरघोस मतं निवडून द्या ही तुमच्याने आशा बाळगतो आणि पुढच्या वर्षी ह्याच्याहून डबल चांगले मोठे सामनेवर ही तुम्हाला मी शब्द देतो आणि माझे शब्दाला दोन पुनरारंभ देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अविनाश दादा. आपलं लाख मोलाचं सहकार्य, त्याचं ऋण आम्ही या ठिकाणी शब्दात तर व्यक्त करू शकत नाही, परंतु आपण जी भावना व्यक्त केली त्या भावनेचा आदर ठेवून आम्ही ती भावना पूर्ण करण्याचा प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न करू असं नक्कीच या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. क्रिकेट खेळ आहे आणि या खेळामध्ये अनेक लोक येत असतात, अनेक मित्र या ठिकाणी बनत असतात आणि आपण सुद्धा आमच्या जीवाभावाचं या ठिकाणी या क्रिकेटच्या माध्यमातून एक मित्र बनलात. त्या मित्राचं या ठिकाणी आज आपण मोठं मन पाहिलं. या स्पर्धेला आपल्या माध्यमातून 1,00,000 रुपयाचं म्हणजे प्रथम क्रमांकाचं या ठिकाणी पारितोषिक लाभलं. नक्कीच आम्हाला या ठिकाणी आनंद होतो आणि आपल्या या भावी वाटचालीसाठी आम्ही RK मित्र मंडळ आणि तमाम मराठी बांधव यांच्याकडून आम्ही आपल्या शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. आपण या ठिकाणी सकाळी आलात, आत्तासुद्धा आलात आणि आपलं अमूल्य सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. मित्रांनो, या ठिकाणी अविनाशजी नलावडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कोल होत आहे. त्याने आपल्याला त्यांची अडचण सांगितलेली आहे. आपण सुद्धा तेवढं मोठं मन केलेलं आहे. आमचा जर आग्रह असता ते या ठिकाणी थांबले असते ते, कारण आमचा त्यांच्यावर अधिकार आहे, परंतु आम्ही सुद्धा समजू शकतो की त्यांची अडचण काय आहे ती. कारण त्यांना आता एक मोठी झेप घ्यायची, मोठी भरारी घ्यायची. ती भरारी या ठिकाणी घेण्यासाठी त्यांना आत्ता पंख पसरायची गरज आहे आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत. एक महत्त्वाचा नाणेफेकीचा गोल त्यांच्या शुभ असते. सोना वर्सेस कुंभेवाडी
एक संघ बोरवाडी विभागातील तर दुसरा संघ म्हणजे आमच्या विभागातील. आमचा विभाग कोणता तर कुंभे ग्रामपंचायतीमधील आमचा कुंभेवाडी, आमचा सुनील तेलंगेचा संघ. या ठिकाणी सौरभ तेलंगे आले असतील, त्याने आम्हाला जॉईंट व्हायचं आहे. सौरभजी तेलंगे आपण या ठिकाणी जॉईंट व्हायचं आहे. सौरभ तेलंगे रुपेशजी हॅलो 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 रुपेशजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून षटकार आणि चौकारासाठी प्रत्येक 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. अनिलजी पडवळ साहेब षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन बॅटर हलक्या हाताने खेळला होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, इथे मात्र गलीच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. सिंगल येते. लक्ष छोटं आहे परंतु इरादे मोठे घेऊन संघ या धावा डिफेंड करण्यासाठी आलेला पाहायला मिळतो आहे. नुकताच नयन भगत बाद झालेला पाहायला मिळाला होता. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झालेत ते 2. चैतन्य पाटील 3 चौकार 3 बॉलवरती त्याने ठोकले. तदनंतरचे 3 बॉल डॉट आलेत. चैतन्य पाटीलला स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहोत. टार्गेट या सामन्यामध्ये 37 धावसंख्येचा आहे. 37 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आले. धावफलकावरती 13 बनल्यात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. गोलंदाजी मार्क वरती राहुल केळसकरला आपण पाहतोय. वेगाने गोलंदाजी करतोय. टप्पाही चांगला ठेवलाय. धावा रोखण्याचे प्रयत्न त्याचे पाहायला मिळालेत. शर्तीचे प्रयत्न त्याने इथे केलेले पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने चैतन्य पाटील साठी खोला टाकला होता. डिगआउट केलाय. सिंगल मिळेल. चॉप केला. 14 धावा धावफलकावरती. सिंगल डबल सातत्याने घेतल्या जातात विकेट गमावल्यानंतर. एकंदरीत आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 बनल्यात. हॅलो हॅलो 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि 18 मध्ये विजयासाठी आधुनिक आवश्यकता राहिली ती 23 ची. 18 बॉल आणि 23 ची गरज. अठरा बॉल आणि 23 ची गरज. चला थोडीशी घाई होऊ द्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत. फेरबदल होत असताना सरपंच उमेश गाणेकर गोलंदाजी पाहायला मिळतात. विजय गाणेकर येणारे थँक्यू जय सर. चला मॅचकडे जाऊया. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. तळेखारचा प्रथम नागरिक विजय घाणेकर गोलंदाजी मार्कवरील चैतन्य पाटीलच्या विपक्षामध्ये. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये युवा खेळाडूंच्या यादीतील अग्रमानांकित नाव पनवेल उरण परिसरामध्ये जे आवर्जून घेतलं जातं तो अर्थातच चैतन्य पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. चैतन्य विपक्षामधील विजय ही लढत इथून मात्र पाहण्याजोगी राहणार आहे. 18 बॉल 23 ची गरज आहे. पहिला बॉल स्विच हिट केलाय. स्विच ऑन होत करत असताना पाहायला मिळतोय चैतन्य विजयच्या विपक्षामध्ये पहिला चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चमकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक 18 वरती जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक तेजसचं जे 12 धावांचं राहिलं परंतु त्यानंतरची गोलंदाजी वाखाणण्याजोगी पाहण्याजोगी राहिली राहुल केलातकरची. केवळ 2 धावांचं षटक 2 विकेट्स मध्ये त्यानं परावर्तित केल्या. चौकार आला विजयच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल विजयचा चैतन्यकरिता. यावेळीचा बॉल अखूट टप्प्याचा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. सुरत शहरामध्ये जागेचा भाव आता वाढू लागलाय हे दाखवलं विजय घाणेकरनं. जागा बनवू दिलेली नाही त्याने बॅटरला.
डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलची आवश्यकता आहे. 18-23 हे समीकरण जर पाहायला गेलो ना तर रजनी क्रिकेटमध्ये ते खूप मोठं आहे. दिवसाच्या क्रिकेटमध्ये ते सोपं वाटतं, परंतु रजनी क्रिकेटकडे जेव्हा आपण वळतो ना तेव्हा बॉल टू रन्स देखील बनणं खूप डिफिकल्ट होतं, कारण ड्यू फॅक्टर तिथं खूप मोठ्या जोमानं काम करतो. क्षेत्ररक्षण करताना फिल्डर्सलाही बऱ्याच वेळेला इजा होण्याची शक्यता असते. पुढचा बॉल विजयचा. यावेळेचा बॉल सेन्सिबली एक्स्ट्रा कव्हरला केवळ दिशा दाखवली आहे, दशा केली आहे गोलंदाजाची. दिशा दर्शक फटका, चौकार. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होतात 22. पुढचा बॉल विजयचा. हा बॉल एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावण्याचा प्रयत्न, पुस्तकी क्रिकेट बाहेरील फटका खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळला. त्याच वेळेला जर विचार केला तर विजय त्याच्या जवळ गेले. स्पोर्ट्समन स्पिरिट पाहायला मिळालं. आपल्या विरोधात तो खेळतोय, परंतु खेळत असताना त्याला इजा होणार नाही याची विचारपूस त्याने केली. हे बदलतं क्रिकेट आहे. क्रिकेटनं काय दिलं तर क्रिकेटने हे दिलंय. क्रिकेटने आम्हाला जीवापाड प्रेम करणारे मित्र दिलेत. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 22 आहेत. इथून जर पाहिला तर अजूनही जर गरज विचारात घेतली 15ची, 15 धावांची गरज. पुढचा बॉल विजयचा. यावेळेस बॅटच्या टो एंडला लागलाय. जास्त काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक विनायक झेलच्या दिशेनं. झेल धरणीला दान होतोय. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय येणारा काळ मात्र सांगून जाणार आहे. उलट धावत असताना चांगला एफर्ट पाहायला मिळाला विनायक सकपाळचा, परंतु त्याच वेळेला स्क्वेअर लेगच्या खेळाडूनं तेवढा लाऊडली कॉल दिला नाही आणि त्याचा परिणाम मात्र जर पाहायला मिळतोय की चैतन्य पाटीलला जीवदान. 2 धावा मिळतात. दुहेरी धावेने धावफलक वधारत आहे. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 24 वरती. आता बॉल शिल्लक आहे 13 आणि धावाही पाहिजेत 13. 13 चेंडू 13 धावा, 13 धावा 13 चेंडू. शेवटचा बॉल स्विच हिट करून खेळलाय. वा क्या बात है. स्ट्रेस लाईट अ बुलेट. बंदुकीतून गोळी निघावी तसा वेगानं चेंडू सीमारेषा पार. फर्रार. आरके चौकार. पाहायला मिळत असतं, परंतु जर तरला थारा नाहीये. मैदानामध्ये जे घडलं तेच इथं ग्राह्य धरलं जातं. उशीर झाला आणि त्याचा फायदा मात्र चैतन्यने उचलला. 12 बॉल शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. इथून अजून एक मॅच आपल्याला 2 मॅच माफ करा. इथून दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना क गटातील कुंभेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये सोनारवाडी. एका बाजूला जर पाहिलात तर डोंगराळ भागामध्ये अतिशय उंचावरती वसलेलं माणगाव तालुक्यातील एकमेव गाव कुंभेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सोनारवाडी. सोनारवाडीचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील 2 आयकॉन त्यांच्याकडे आहेत. मयूर म्हासाळ आणि त्याच्या सोबतच आपण अक्षय वटाळकरला पाहिलं. त्याच वेळेला जर पाहिलात तर कुंभेवाडीनं आपल्या जवळच्याच कुंभेवाडी गाव आता जसं कुंभेवाडीमध्ये आहे तसं नेरुळमध्ये आहे देखील म्हणायला हरकत नाही, कारण बहुतांश कुंभेवाडीकर नेरुळमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या नेरुळच्या जवळ असणाऱ्या नवी मुंबईतील गोठिवली गावातील एक चमचमता सितारा त्यांनी आपल्या संघामध्ये दाखल केलाय. त्याच वेळेला वेळे विभागातील ओम देशमुखला आपण त्याच्यामध्ये आयकॉन म्हणून पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती राहुल केलातकर रफ्तार का राजा, ज्यानं केवळ 2 धावांचं मागचं षटक हाताळलं होतं, तो पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल खोलामध्ये ढकलून खेळण्याचा प्रयत्न जग्गूचा पाहायला मिळाला. पंच काय डिसिजन देतात त्याकडे नजरा लागल्यात. वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात. लेग बाईच्या या 2 धावा सर कळवत आहेत. दुहेरी धावेने धावफलक वधारत आहे. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 30 या आकड्यावरती. आता केवळ 7 धावांची गरज आहे. 11 बॉल 7 धावांची गरज. शंकर देवगरे. अकरा बॉल 7 धावांची गरज. पुन्हा एकदा जग्गू जगन्नाथ धोंडगे सेकंड एंड वरती पाहायला मिळतोय. कुडली गावाच्या क्रिकेटला रोहा तालुक्यामध्ये
वरती आणण्याचं काम या खेळाडूने केलंय. आडव्या बॅटनं ऑन साइडला प्रहार केला. इन टू द गॅप चेंडू फ्लाय होतोय. सीमा रेषा पार स्कोर लेवल करणारा हा जग्गूचा षटकार. षटकाराकरिता रुपेशजी दळवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळीचा बॉल थोडी गती कमी केली. एक धाव सेन्सिबली खेळून काढण्याचा प्रयत्न राहिला. त्याचबरोबर अनिलजी पडवळ यांच्याकडून देखील 200 रुपये यावेळेस जग्गूसाठी आले आहेत. पुन्हा एकदा राहुल हा बॉल वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूला चेंडू केवळ दिशा दाखवण्याकरिता पाठवला. या एका धावेने विजयी होतोय. यस सर. डेड बॉल. यस, बॅटर फटका खेळण्याकरिता यष्ट्यांच्या मागे गेला होता, त्यामुळे डेड बॉल आहे. हा बदलता नवीन नियम. त्याचबरोबर जग्गूने जो षटकार खेळला त्याच्याकरिता त्याचे बंधू विनायक धोंडगे यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाहीये. वेगानं बॉल. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. 3 डॉट बॉल आले. आता केवळ एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावा हव्यात ते एक. बऱ्याच वेळेला या धावा देखील होताना आम्ही पाहिलेल्या नाहीयेत. मी स्वतः त्या सामन्याचा साक्षीदार आहे जिथे 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील झालेल्या नाहीयेत. एक धाव देखील बऱ्याच वेळा होत नाही. यावेळेस मात्र केवळ दिशा दाखवली आणि आता धावा पूर्ण होतील. निश्चितच विजयी होतोय तो. अर्थातच दुसऱ्या फेरीमध्ये कुडली संघ दाखल होतोय. तिसऱ्या फेरीमध्ये वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कुडली. त्याच वेळेला प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जर पाहिलं तर नो डाऊट पुनश्च एकदा लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच. अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळ. बॅटिंग करताना 27 धावा आणि गोलंदाजी करत असताना 4 धावा देऊन माफक गोलंदाजी करणारा चैतन्य पुनश्च एकदा आहे या सामन्याचा सामनावीर. जग्गू धोंडगे देखील आपण देखील या